सिन्नर शहरातील चांडक महाविद्यालय परिसरात गुरुवारी दुपारी बिबट्या आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली। भर दिवसा महाविद्यालय परिसरात बिबट्याचा वावर दिसताच विद्यार्थी, नागरिक आणि परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही काळासाठी संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक आणि सिन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली। कोणत्याही क्षणी अनर्थ घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सिन्नर पोलिसांनी परिसराचा ताबा घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवले। वन विभागाच्या पथकासमोर बिबट्याला कोणतीही इजा न होता जेरबंद करण्याचे मोठे आव्हान होते। तब्बल 3 तास बिबट्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत रेस्क्यू पथकाने शर्थीचे प्रयत्न केले। अखेर अचूक नियोजन करत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले। काही वेळात तो बेशुद्ध होताच कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करत त्याला सुरक्षितपणे जेरबंद केले। 3 तास चाललेले या थरारक ऑपरेशन दरम्यान परिसरात अक्षरशः श्वास रोखून धरणारे वातावरण निर्माण झाले होते। बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वन विभाग आणि सिन्नर पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। वृत्तसंकलन विभाग, सिन्नर, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।